Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. माढा लोकसभेमधून एकीकडे मोहिते पाटील तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती मोहिते पाटील विरोधकांची भरती यायला सुरू झाली आहे. सागर बंगल्यावरती हालचाली सुरू आहेत. माढा लोकसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची यासाठी मोहिते पाटील विरोधक हे माढा मतदारसंघातील एकत्र होताना दिसत आहेत. मानखटावमधून जयकुमार गोरे आहेत, त्याचबरोबर माढ्यातून आमदार बबनराव शिंदे आहेत, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, माजी विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक, बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे या सर्व नेत्यांनी सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली, यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि जर मोहिते पाटलांनी तुतारी घेतली तर कशा पद्धतीची माढा मतदारसंघातली मतदान असणार आहे. आपण पाहिलं की माढ्यामधून बबनदादा शिंदे आहेत, त्याचबरोबर करमाळ्यामधून संजय मामा शिंदे आहेत, कल्याणराव काळे आणि प्रशांत परिचारक यांच्या अखत्याऱ्यात जवळपास 42 गावं ही माढा मतदारसंघातली येतात. मानखटाव आहे, या सर्वांची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावरती दिलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की मोहिते पाटील यांनी गावभेट दौऱ्यांचा सपाटा हा सुरूच ठेवलेला आहे. आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे आरणला गेले होते, त्या ठिकाणी त्यांचं तुतारीच्या जयघोषात जल्लोष असं स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील आज करमाळा दौऱ्यावरती होते, ते अनेक गावभेटीचे दौरे करतायत. त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य देखील वेगवेगळ्या गावात फिरताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये रामराजे निंबाळकर हे मात्र दिसत नाहीत. त्यामुळं रामराजे निंबाळकर ही काय भूमिका घेणार हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील हे येत्या 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी घेतील आणि येत्या 18 तारखेला प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघंही एकत्र शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महायुतीसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचं आव्हान असणार आहे आणि कशा पद्धतीनं भाजप आपला गड राखण्यात यशस्वी होतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.